जिल्ह्यातील उमरेड तालुका येथील बहुजन समाज पार्टीचा विधानसभा मतदारसंघात चांगलाच कोल। बहुजन समाज पार्टीचे उमेदवार इंजिनियर भीमरावजी गजबिये यांची पैदल प्रचार रॅली काढण्यात आली। सर्वप्रथम तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून तसेच महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून उमरेड शहरामध्ये रॅली काढण्यात आली। या प्रसंगी उमेदवार भीमरावजी गजबिये यांनी मुलाखतीत सांगितले की उमरेड विधानसभा मतदारसंघात 6 महिन्यापासून प्रचार करीत आहेत, पण आम्हाला चांगलाच प्रतिसाद मिळत असल्यामुळे आम्ही सर्वांना टक्कर देऊ। उमरेड मतदारसंघात चांगले विकास कामे करणार, बेरोजगारीची समस्या, आरोग्याची समस्या, शिक्षणाची समस्या, पाण्याची समस्या अशा अनेक प्रकारचे विकास कामे करण्याचे आश्वासन दिले आहे। या रॅलीमध्ये बहुजन समाज पार्टीचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते। सहादेव खोब्रागडे, तालुका प्रतिनिधी, उमरेड। राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुल्यांचा, बहुजन समाज पार्टीचा, फुले का हाथी आया है। सध्याच्या परिस्थितीमध्ये BSPचा खूप चांगला कौल आहे, कारण की 6 महिन्यापासून आम्ही लगातार या विधानसभा क्षेत्रामध्ये कार्यक्रमाच्या माध्यमातून, मेळाव्याच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे डोअर टू डोअर कॅम्पेनिंगच्या माध्यमातून आम्ही फिरत आहोत आणि त्यामुळे आम्हाला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे आणि जनता खुश आहे माझ्या उमेदवारीमुळे। तर मला निवडून आणण्यासाठी सगळे लोक प्रयत्न करत आहे आणि नंबर 1 BSP बनेल। ओके, आमदार झाल्याच्या नंतर या क्षेत्रामध्ये कोणते विकास कामे करणार? आमदार झाल्यानंतर या क्षेत्रामध्ये बेरोजगाराचा प्रश्न आहे, बिलकुल। दुसरा प्रश्न आहे शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, बिलकुल। पुनर्वसनाचा प्रश्न आहे, रोड, सडके, आरोग्याचा प्रश्न आहे। या सगळ्यांचा प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी मी आपल्या आमदार निधीचा उपयोग करेन, बिलकुल। लाडकी बहीण योजनेबद्दल काय सांगणार आहे तुम्ही? लाडकी बहीण योजना चांगली आहे, पण याला इम्प्लिमेंट करण्यासाठी चांगल्या प्रकारचं माध्यम करायला पाहिजे। ज्यांना आवश्यकता आहे त्यांनाच मिळायला पाहिजे, कारण की ज्यांना आवश्यकता नाही अशांनाही म्हणजे ह्या लोकांनी लाडकी बहीण योजनेचा फायदा पोहोचवलेला आहे। जे गरजू आहेत त्यांना म्हणजे खऱ्या गरजू लोकांना पोहोचायला पाहिजे। आम्ही याच्यापेक्षा चांगलं म्हणजे सुविधा प्राप्त करण्याचे प्रयत्न करू। ओके, ठीक, थँक्यू। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।